दुपारी आपण बॅलन्स शीट समजून घेतली होती की बॅलन्स शीट मध्ये नेमके कोणकोणते आयटम असणार आहेत, बॅलन्स शीटचं मिनिंग आणि डेफिनेशन सुद्धा समजून घेतलं होतं. आता आपण ऍडजस्टमेंट कडे पोहोचलो होतो, म्हणजे आपल्याला ऍडजस्टमेंट समजून घ्यायचे होता. सुरुवातीला आपण ट्रेडिंग अकाउंट समजून घेतलं, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट समजून घेतलं, बॅलन्स शीट समजून घेतली. आता फायनल अकाउंट सोडवण्यासाठी ऍडजस्टमेंट सुद्धा असतात, ट्रायल व्हॅल्यू. तर त्या ऍडजस्टमेंट सुद्धा आपल्याला काय करायच्या आहेत, समजून घ्यायच्या आहेत. तर त्या ऍडजस्टमेंट कोणकोणत्या आहेत, त्यातल्या एक दोन ऍडजस्टमेंट आपण दुपारी समजून घेतल्या होत्या. आता पुढे आपण जाणार आहोत. तर चला सुरू करूया. फर्स्ट ऍडजस्टमेंट मी दुपारी तुम्हाला क्लोजिंग स्टॉकची सांगितली होती. काय सांगितली होती? क्लोजिंग स्टॉकची ऍडजस्टमेंट सांगितली होती. काय इफेक्ट होतात क्लोजिंग स्टॉकच्या ऍडजस्टमेंटचे? ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साइड आणि बॅलन्स बरोबर सांगितलं त्यांनी. ट्रेडिंग अकाउंटच्या कुठं? क्रेडिट साईडला आणि बॅलन्स शीटच्या असेट साईडला. त्याच्यानंतर आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस हे सुद्धा आपण समजून घेतलं होतं. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेसचे दोन इफेक्ट. ऍड इन पर्टिक्युलर एक्सपेन्सेस, म्हणजे जो काही आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस असेल त्या एक्सपेन्सेस मध्ये काय करायची, ती ऍड करायची. मग एक्सपेन्सेस एक तर आपण ट्रेडिंग अकाउंटला लिहू शकतो डायरेक्ट एक्सपेन्सेस असेल तर, किंवा इनडायरेक्ट एक्सपेन्सेस असेल तर तो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला असेल. तर त्या ठिकाणी तो ऍड करणार आणि बॅलन्स शीटचे कुठं लिहिणार? लायबिलिटी साईडला लिहिणार. त्याच्यानंतर प्रीपेड एक्सपेन्सेसचं याच्या उलट, प्रीपेड एक्सपेन्सेसचं याच्या उलट सांगितलं होतं मी. काय सांगितलं होतं? प्रीपेड एक्सपेन्सेस म्हणजे की एक्सपेन्सेस ऍडव्हान्स मध्ये पेड केलेले असतात, त्याला प्रीपेड एक्सपेन्सेस म्हणतात. उदाहरणार्थ आपल्याला पुढच्या महिन्यात जर कामगार आवश्यक असतील तर त्यांचं वेजेस आपण ऍडव्हान्स मध्येच काय थोड्याफार प्रमाणात काय करतो? पेड करतो. मग हे पेड केलेले वेजेस आपले प्रीपेड वेजेस असतात. मग हे जे वेजेस आहेत, हे प्रीपेड वेजेस आपण त्या वेजेस मधनं लेस करतो, कारण की परत आपल्याला ते पेड करावे लागणार नाहीत, आणि बॅलन्स शीटच्या असेट साईडला दाखवतो. म्हणून त्याचा इफेक्ट जो आहे वेजेसचा, प्रीपेड वेजेसचा किंवा प्रीपेड एक्सपेन्सेसचा, तो काय करणार? डिडक्ट फ्रॉम द पर्टिक्युलर एक्सपेन्सेस, त्या संबंधित एक्सपेन्सेस मधनं ते प्रीपेड एक्सपेन्सेस वजा करणार, म्हणजे डिडक्ट करणार. मग हा एक्सपेन्सेस एक तर ट्रेडिंगला असू शकतो किंवा प्रॉफिट अँड लॉसला असू शकतो. आणि त्याचा दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटच्या असेटला लिहिणार, बॅलन्स शीटच्या असेटला. त्याच्यानंतर इन्कम रिसिव्ड इन ऍडव्हान्स, हे सेम प्रीपेड एक्सपेन्सेस सारखे. आता एक दोन गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायला सांगतो मी. पहा, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस आणि प्रीपेड इन्कम, सॉरी एक्सपेन्सेस, प्रीपेड एक्सपेन्स, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस जर असतील, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस, तर आपण त्या एक्सपेन्सेस मध्ये काय करतो? ऍड करतो त्या संबंधित एक्सपेन्सेस मध्ये. पहिला इफेक्ट. आणि दुसरा इफेक्ट कुठं लिहितो? बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीला लिहितो. हे आउटस्टँडिंग एक्सपेन्सेसच्या बाबतीत झालं. बरोबर. आता प्रीपेड एक्सपेन्सेसच्या बाबतीत याचे विरुद्ध इफेक्ट असतात. बघा, प्रीपेड एक्सपेन्सेस आपण आउटस्टँडिंग ऍड केलते, प्रीपेड काय करणार? लेस करणार त्या संबंधित एक्सपेन्सेस मधनं. काय करणार? लेस करणार. हा. आणि हे बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी लिहिते आउटस्टँडिंग, प्रीपेड कुठं लिहिणार? बॅलन्स शीटच्या असेटला लिहिणार. लक्षात ठेवण्यासाठी खूप सोपं आहे, बॅलन्स शीटच्या असेटला. आता त्यांनी आपल्याला आता जे सांगितलेले ते आउटस्टँडिंग इन्कम सांगितले. पहा, काय सांगितले? आउटस्टँडिंग इन्कम सांगितलंय. इन्कम. एक गोष्ट लक्षात ठेवायची, शब्द जर आउटस्टँडिंग असेल, शब्द जर काय असेल? आउटस्टँडिंग असेल, तर पहिला इफेक्ट सेम. काय? एक्सपेन्सेस सुद्धा आउटस्टँडिंग ऍड केलते, इन्कम सुद्धा काय करणार आपण? ऍड. मग आउटस्टँडिंग इन्कम असेल तर इन्कम मध्ये ऍड करणार आपण, आउटस्टँडिंग इन्कम मध्ये ते ऍड करणार. फक्त दुसरा इफेक्ट चेंज होईल. दुसऱ्या इफेक्ट मध्ये काय? इथं बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस लिहिले होते. दुसऱ्या इफेक्ट मध्ये विरुद्ध इफेक्ट होईल. कुठं लिहिणार बॅलन्स शीटच्या आउटस्टँडिंग इन्कम? ऍसेट साईडला. व्हेरी गुड. तसंच इथं पेड एक्सपेन्स आहेत. आता इथं प्रीपेड इन्कम नसेल, काय असेल? प्री रिसिव्ड इन्कम असेल. काय असेल? प्री रिसिव्ड इन्कम.
प्री रिसिव्ड इन्कम असेल. बघा, प्री हा शब्द असला की एक्सपेन्सेस असू द्या किंवा इन्कम असू द्या, पहिला इफेक्ट सेम. बघा, एक्सपेन्सेसच्या बाबतीत आपण काय केलं तर लेस केलं, इथं सुद्धा काय करणार आपण लेस लेसच करणार. इन्कम मधनं काय करणार लेस करणार. दुसरा इफेक्ट फक्त चेंज होईल. इकडे कुठं लिहिलं बॅलन्स शीटच्या असेटला एक्सपेन्सेसच्या बाबतीत, इन्कमच्या बाबतीत कुठं लिहिणार बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला. लायबिलिटी साइडला. व्हेरी गुड. म्हणजे लक्षात ठेवण्यासाठी तुम्ही एक जरी एक्सपेन्सेस लक्षात ठेवला, काय आउटस्टँडिंग एक्सपेन्सेसची इफेक्ट काय, तर पहिली गोष्ट आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस त्या पर्टिक्युलर एक्सपेन्सेस मध्ये ऍड करायचा आणि बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला लिहायचा. हे आउटस्टँडिंग असेल. इन्कम आउटस्टँडिंग असेल तर फर्स्ट इफेक्ट सेम, इन्कम ऍड करायचं त्या पर्टिक्युलर इन्कम मध्ये, आणि दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटच्या असेटला. फक्त आउटस्टँडिंगच्या बाबतीत दुसरा इफेक्ट चेंज होते. एक्सपेन्सेसच्या बाबतीत लायबिलिटीला लिहिणार आणि इन्कमच्या बाबतीत तो बॅलन्स शीटच्या असेटला लिहिणार. आउटस्टँडिंग प्रीपेड कडे आलो. प्रीपेड एक्सपेन्सेस असतील तर विरुद्ध इफेक्ट कोणाच्या आउटस्टँडिंग एक्सपेन्सेसच्या. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस पहिला इफेक्ट ऍड केलता, इथं प्रीपेड एक्सपेन्सेस पहिला इफेक्ट लेस करणार त्या संबंधित एक्सपेन्सेस मधला. दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला लिहिता, हा बॅलन्स शीटच्या असेटला लिहिणार. क्लिअर होते ना सर्वांना? हो Yes, सर. ओके. आणि इकडं प्री रिसिव्ड इन्कम प्री असेल किंवा प्रीपेड इन्कम असेल, तर प्रीपेड एक्सपेन्सेस असेल तर पहिला इफेक्ट सेम आहे, काय लेस करायचा. इथं सुद्धा आपण एक्सपेन्सेस लेस केला, इन्कम सुद्धा लेस करणार. हा फक्त बॅलन्स शीटच्या असेटला लिहिता, हा बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला लिहिणार. विषय संपला. 4 ऍडजस्टमेंट 2 सेकंदात सिंपलपणे लक्षात राहतील. फक्त लॉजिकली आपल्याला लक्षात ठेवावं लागतील. सर्वांनी लक्षात ठेवणार ना? ह्या 99% ऍडजस्टमेंट तुमच्या प्रॉब्लेम मध्ये प्रत्येक दिसणाऱ्या आहेत, म्हणून मी याच्यावर जास्त ट्रेस देतोय. समजले का या चारही ऍडजस्टमेंट? yes, sir. हो सर. ओके. तेच बघा, त्यांनी प्रीपेड एक्सपेन्सेसच्या बाबतीत डिडक्ट करायचे ते एक्सपेन्सेस मधनं आणि बॅलन्स शीटच्या असेटला लिहायचं. इन्कम प्री रिसिव्ड असेल तर ते सुद्धा प्री हा शब्द असेल तर डिडक्ट करायचं त्या इन्कम मधनं. ते इन्कम एकतर क्रेडिट साइडला असतील प्रॉफिट अँड लॉसच्या किंवा ट्रेडिंग अकाउंटच्या, आणि दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला लिहायचं. इन्कम रिसिवेबल, आता हा रिसिवेबल शब्द वापरलाय त्यांनी, पण अजिबात घाबरायचं नाही. याला इन्कम आउटस्टँडिंग म्हटलं जातं. इन्कम आउटस्टँडिंग किंवा आउटस्टँडिंग इन्कम काही जरी म्हटलं तरी चालेल. रिसिवेबल आहे म्हणजे काय, आउटस्टँडिंग आहे, भेटला नाही अजून. मग आउटस्टँडिंग असेल रिसिवेबल असेल तर पहिला इफेक्ट काय करतो आपण त्या इन्कम मध्ये, तो एक्सपेन्सेस ऍड करायचं. इन्कम आहे, इन्कम मध्ये ऍड करायचं. जर एक्सपेन्सेस असतं तर बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला लिहिला असता. हा इन्कम आहे म्हणून दुसरा इफेक्ट कुठे लिहिणार बॅलन्स शीटच्या ऍसेट साइडला. असेट साइडला. ओके. अशा पद्धतीने या चारही ऍडजस्टमेंट आपण समजून घेतलेल्या आहेत. आता पुढं बॅड डेप्ट्स किंवा ऍडिशनल और न्यू बॅड डेप्ट्स आपण त्याला म्हणू. आता ही ऍडजस्टमेंट मध्ये असते, त्याला ऍडिशनल बॅड डेप्ट सुद्धा म्हटलं जातं किंवा न्यू बॅड डेप्ट सुद्धा म्हटलं जातं. आणि जी बॅड डेप्ट ट्रायल बॅलन्सला दिलेलं असेल, ट्रायल बॅलन्सला जे बॅड डेप्ट्स असतात ना, त्याला म्हटलं जातं ओल्ड बॅड डेप्ट्स. ओल्ड बॅड डेप्ट्स लक्षात राहून द्यायचा. आता हे न्यू जे बॅड डेप्ट्स आहेत त्याचा पहिला इफेक्ट जो आहे तो, आता तुम्ही हे माग पुढे झालं तरी चालू शकतं, डेटर्स मधनं लेस करायचे. कशातनं लेस करायचे? डिडक्ट फ्रॉम सन्ड्री डेटर्स इन बॅलन्स शीट असेट साइड. कारण की डेटर्स कुठे लिहितो आपण बॅलन्स शीटच्या ऍसेट साइडला. असेट साइडला. त्याच्यामुळं हे बॅड डेप्ट सुद्धा 99% तुमच्या प्रॉब्लेम मध्ये येण्याच्या IMP ऍडजस्टमेंट आहेत असं लक्षात ठेवा. ह्या कंपल्सरी प्रॉब्लेम मध्ये दिसणारच तुम्हाला. एक 5 ते 6 ऍडजस्टमेंट असतील. 6 ऍडजस्टमेंट असतील तर त्यातल्या 4 ऍडजस्टमेंट ह्या रेग्युलर असतील, 2 ऍडजस्टमेंट प्रॉब्लेम मध्ये फक्त वेगळे असतील. त्या आपल्याला समजून घ्यायच्यात, म्हणजे त्याच फक्त आपल्याला त्रास देतील. पुढं आता मी हे बॅड डेप्टच्या बाबतीत सांगत होतो. बॅड डेप्ट्स काय करायचे, बॅलन्स शीटला डेटर्स जे दिलेले असतात. बॅड डेप्ट्स कोणाला म्हणतो आपण, कोण सांगते मला? ज्याने आपल्याकडून माल घेऊन पैसे बुडवले आहेत. पैसे बुडालेले पैसे. बुडालेले पैसे ते आपले काय असतात? Debts which are not recoverable. व्हेरी गुड. डेप्ट्स विच आर नॉट रिकव्हरेबल, की आपण आपल्याला दुसऱ्याकडून येणं आहेत परंतु त्यांनी दिलं नाही, बुडलेत असं समजायचं त्या आर्थिक वर्षामध्ये 12 महिन्याच्या कालावधीमध्ये. त्याला आपण काय म्हणणार? आवाज येतोय का माझा? एकदा सांगा.
हो सर. येस. Yes, sir. हो. तर जे पैसे आपले बुडले त्याला बॅड डेब्ट्स म्हणतो. मग हे बॅड डेब्ट जर क्रिएट झाले, बॅड डेट जर निर्माण झाले, तर आपले डेटर्स कमी होतात. उदाहरणार्थ 100 रुपये आपल्याला येणं आहे, त्यातले 10 रुपये कोणीतरी बुडवले, म्हणजे डेटर्स आपले जर 100 असतील, 10 रुपये जर बुडवले, म्हणजे 10 रुपये आपले बॅड डेब्ट्स झाले. तर हे 10 रुपये बॅड डेब्ट्स झालेले आपण ह्या डेटर्स मधनं वजाच करणार ना. डेटर्स कमी झाले म्हटल्यावर 10 रुपये बुडले, डेटर्स राहिले नाहीत आता ते. म्हणून पहिला इफेक्ट काय, डेटर्स मधनं लेस. आता हे इफेक्ट मागं पुढे असेल तरी चालेल, अजिबात कन्फ्युज व्हायचं नाही. आणि दुसरा इफेक्ट, हा 10 रुपये बुडले म्हणजे आपला काय झाला, लॉस झाला का प्रॉफिट झाला? लॉस. Loss. आणि लॉस, प्रॉफिट अँड लॉसच्या कुठं लिहितो आपण? डेबिट साइड. Debit side. लॉस, प्रॉफिट अँड लॉसच्या कुठं लिहितो? प्रॉफिट अँड लॉस नॉमिनल अकाउंट आहे. नॉमिनल अकाउंटचा रूल आहे, ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस आर डेबिटेड आणि ऑल इन्कम्स अँड गेन्स आर क्रेडिटेड. म्हणजे Credit. प्रॉफिट अँड लॉसच्या कुठं लिहिणार हा लॉस? डेबिट साइड. Debit डेबिट side. साइडला. म्हणून त्यांनी एक इफेक्ट असं सांगितलंय, शो टू द डेबिट साइड ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. दाखवायचं, किंवा जर ओल्ड बॅड डेब्ट्स आपल्याला दिलेले असतील तर हे नवीन निर्माण झालेले बॅड डेब्ट्स ह्या ओल्ड बॅड डेब्ट्स मध्ये ऍड करायचे. म्हणून त्यांनी म्हटलंय ऍड टू ओल्ड बॅड डेब्ट्स. ओल्ड बॅड डेब्ट्स मध्ये काय करायचे, ऍड करायचे. बॅड डेब्ट सर्वांना क्लिअर झालं का? हो सर. Yes. ओके. आता मी तुम्हाला एकच मिनिट, मी दुपारी पण तुम्हाला हे उदाहरण दिलं होतं, आता परत एकदा सांगतोय की सेल्स असतात, बरोबर ना? किती प्रकारचे? कॅश सेल्स, क्रेडिट सेल्स. व्हेरी गुड. कॅश सेल्स, क्रेडिट सेल्स. एक सेल्स असतील आपले कॅश आणि दुसरे असतील क्रेडिट सेल्स. क्रेडिट सेल्स. कॅश सेल्स असतील तर काही इश्यू नसतो. क्रेडिट सेल्स असतील तर आपल्याकडे एक नवीन काय होतं, शब्द निर्माण होतो, त्याला आपण काय म्हणतो क्रेडिट सेल्सला? क्रेडिटर. क्रेडिटर. BMW डेट सेल्स. काय म्हणतो? डेटर्स म्हणतो. क्रेडिट परचेसला क्रेडिटर म्हणतो बाळांनो, क्रेडिट सेल्सला डेटर म्हणतो. मी इतकं कसा तोडून सांगतो, ते व्यवस्थित लक्षात ठेवायचं. काय गोष्टी मी सांगितलेल्या लिहून ठेवायचे वाक्य. तुम्हाला अजून मी काही लिहायला लावलेलं नाही, पण वही पेन घेऊन बसत चला. लेक्चर मध्ये काही शब्द असतात ते लिहून घेत चला. मी तर तुम्हाला ह्या लेक्चर नोट्स फॉरवर्ड करतोच, पण तुम्ही सुद्धा थोडंसं लिहून घेत चला. कारण की तुमच्या ह्या बेसिक कन्सेप्ट आता क्लिअर झाल्या तर इन फ्युचर मला सगळं सोपं जाणार आहे. जिथं मी तुम्हाला 1 तास एक कन्सेप्ट शिकवायला समजून सांगायला वेळ देतोय ना, तिथं पुढच्या वेळेस तुम्हाला मला 5 मिनिटात 1 मिनिटात त्या कन्सेप्ट क्लिअर असतील तुमच्या. त्यामुळं थोडंसं लक्ष द्यायचं. क्रेडिट सेल्स, क्रेडिट सेल्सलाच काय म्हणतो, डेटर्स. मग हे डेटर्स जर 10,000 असतील माझ्याकडं, बरोबर, आणि हे 10,000 रुपयाचा माल मी उधारीवर 10 लोकांना विकलाय, त्यातला एक व्यक्ती आहे की त्यांनी माझ्याकडचे ह्या डेटर्स मधले म्हणजे 10,000तले 1,000 जर मला दिले नाहीत, तर त्याला काय म्हणतो आपण? बॅड डेट. Bad debts. बॅड डेट. व्हेरी गुड. काय म्हणतो? बॅड डेब्ट्स म्हणतो. बॅड डेब्ट्स म्हणतो, बरोबर. हे बॅड डेब्ट्स काय झाले, 10,000तले 1,000 कमी झाले म्हणजे बॅड डेब्ट्स आपण काय करणार, वजा करणार डेटर्स मध्ये. आता माझा प्रश्न असा आहे की आपण व्यवसाय करतो, आपण धंदा करतोय, आपल्याला माहिती असतं की आपले सगळे 10,000 रुपये वसूल होणार नाही, काहीतरी पैसे बुडणार आहेत, म्हणजे कोणतरी आपले पैसे बुडवणार आहे. जे पैसे बुडवणार आहेत त्याची तरतूद आपण अगोदरच करून ठेवली पाहिजे. आपल्याला हा लॉस रिकव्हर करता आला पाहिजे, म्हणून आपण एक रिझर्व तयार करतो. त्याला म्हटलं जातं, त्या रिझर्वला म्हटलं जातं रिझर्व फॉर डाऊटफुल डेब्ट्स किंवा बॅड अँड डाऊटफुल डेब्ट्स असं म्हटलं जातं. रिझर्व फॉर बॅड अँड डाऊटफुल डेब्ट्स. याचा अर्थ काय की हे पैसे बुडालेला लॉस मला रिकव्हर करता यावं म्हणून मी एक रिझर्व क्रिएट केला.
म्हणजे मला जर असं वाटलं की हे 1000 रुपये कोणतरी बुडवणार आहे, म्हणजे त्याच्यात बदल्यात मी 1000 रुपयाचा रिझर्व क्रिएट करून ठेवला डेट्रसवर, तर डेट्रस अजून माझे 1000 काय होतील, त्यातले पैसे मी बाजूला काढून ठेवले लॉस रिकव्हर व्हावा म्हणून, रिझर्व ठेवले डेटर्स मधले, तर काय होतील डेटर्स अजून कमी होतील ना माझे. नाही नाही, डेटर्स माझे अजून कमी होतील त्याच्यावर रिझर्व क्रिएट केल्यानंतर. म्हणजे 10,000 आहेत, हे 10,000तले 1000 भेटणारच नाही असं गृहीत धरलं आपण, म्हणजे 10,000तनं 1000 आपल्याला भेटणार नाही असा रिझर्व क्रिएट केला, म्हणजे 10,000ची अमाऊंट आपली 9,000वर आली डेटर्सची. म्हणजे डेटर्स सुद्धा आपल्या रिझर्व फॉर बॅड डेट्स, त्यालाच आपण इन शॉर्ट RDD असं म्हणतो, RDD म्हणतो. हा सुद्धा आपल्याला डेटर्स मधनं काय करावा लागतो, वजा करावा लागतो. लेस. हा, म्हणून त्यांनी पहा या ठिकाणी काय प्रोव्हिजन फॉर डाऊटफुल डेब्ट्स किंवा रिझर्व फॉर डाऊटफुल डेब्ट्स किंवा त्याला RDD असं म्हणतो. याचा एक इफेक्ट पहा, डेटर्स मधनं वजा करायचा. म्हणजे काय, फर्स्ट इफेक्ट एक समजला आपल्याला, कशातनं वजा करायचा, लेस डेटर्स. आणि डेटर्स कमी झाले, डेटर्स कमी झाले म्हणजे ऍसेट कमी झाली, ऍसेट कमी झाली की आपला लॉस असतो का प्रॉफिट असतो, लॉस. लॉस. Loss. आणि लॉस कुठं लिहिणार Loss. मग आपण, याचा दुसरा इफेक्ट, लॉस कुठं लिहितो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या, डेबिट साइड. डेबिट साइडला. व्हेरी गुड, तुम्हाला सगळ्याही Debit side ला. ऍडजस्टमेंटची इफेक्ट माहिती आहेत. त्यामुळे पहा त्यांनी एक इफेक्ट सांगितलाय, शो द डेबिट साइड ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि डिडक्ट फ्रॉम द सन्ड्री डेटर्स. सन्ड्री डेटर्स मधनं डिडक्ट करायचा, ते बॅलन्स शीटच्या असेट साइडला असतात. आणि दुसरा इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला लिहायचे. का लिहायचे, कारण की डेटर्स कमी झाले म्हणजे असेट कमी झाली, आणि ज्यावेळेस असेट कमी होते त्यावेळेस लॉस असतो. जितक्याने असेट कमी होईल तेवढी अमाऊंट आपण प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साइडला दाखवणार. क्लिअर का सर्वांना RDD? हो सर. Yes, sir. ओके, चला पुढे जाऊया. ह्या डेटर्स वरचे ऍडजस्टमेंट आहेत, त्यामुळे मला तुम्हाला जास्त वेळ सांगावं लागलं. आता काही वेळेस काय होतं ते सुद्धा सांगतो. हे डेटर्स आहेत आपले 10,000 रुपयाचे, बरोबर ना, आणि हे लवकर आपल्याला काय वाटतं, काही वेळेस आपल्याकडे लवकर पैसे यावेत, 10,000 रुपये आपल्याला लवकर भेटावेत, म्हणून ज्याच्याकडून 10,000 रुपये येणं आहे अशा व्यक्तींना आपण काय म्हणतो की तुम्ही आम्हाला लवकर पैसे द्या. जर तुम्ही लवकर पैसे दिले तर आम्ही तुम्हाला 100 रुपये डिस्काउंट देऊ. म्हणजे 10,000 जर दिले तर 100 रुपये डिस्काउंट, म्हणजे 10,000 रुपये द्यायचेच नाही, तुम्ही मला फक्त किती द्यायचे लवकर दिले तर 9,900 रुपये द्यायचे. 900 म्हणजेच काय, हा 100 रुपये जो डिस्काउंट आहे, हा जो डिस्काउंट आहे त्याला डिस्काउंट ऑन डेटर्स असं म्हटलं जातं. डिस्काउंट ऑन डेटर्स किंवा रिझर्व फॉर डिस्काउंट ऑन डेटर्स असं म्हटलं जातं. मग मला एक सांगा, हा जो डिस्काउंट आहे याच्यामुळे ही 10,000 रुपयाची डेटर्सची अमाऊंट आपली कमी झाली का वाढली? कमी झाली. कमी झाली. कमी झाली. म्हणजे एक इफेक्ट आपल्याला काय करावं लागेल, ह्या डिस्काउंट ऑन डेटर्सचा लेस करावं लागेल डेटर्स मधनं. काय करावं लागेल, डेटर्स मधनं लेस, फर्स्ट इफेक्ट. आणि डेटर्स आपले कमी झाले 100 रुपयाने, प्रॉफिट झाला का लॉस? लॉस. Loss. 100 रुपये आपला लॉस झाला. मग लॉस आपण प्रॉफिट अँड लॉसच्या कुठं लिहितो? डेबिट Debit साइड. side. व्हेरी गुड, कुठं लिहितो? डेबिट साइडला. म्हणजे दुसरा इफेक्ट आपला काय होईल, प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साइडला लिहावं लागेल. आणि तेच त्यांनी या ठिकाणी सांगितले बघा, ये पहा काय सांगितले त्यांनी, रिझर्व फॉर डिस्काउंट ऑन डेटर्स शो द डेबिट साइड ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. आता ही इफेक्ट थोडेसे मी यांनी कॉलम जरासा असं हे केलेले, उलट झालेले, पण आपण समजून घेऊया. डिडक्ट फ्रॉम सन्ड्री डेटर्स, डेटर्स मधनं डिडक्ट करायचा पहिला इफेक्ट, बॅलन्स शीटच्या असेट साइडला असतात ते. आणि दुसरा इफेक्ट कुठं दाखवायचा, प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साइडला. डेबिट साइडला. क्लिअर का सर्वांना? हो सर. ओके, देन आफ्टर नेक्स्ट पुढे जाऊया. पुढे पहा डेप्रिशिएशन. आता डेप्रिशिएशन म्हणजे काय असतं, काय असतं, आपण ज्या वेळेस एखादी असेट कंटिन्युअसली यूज करतो, असेट काय करतो, कंटिन्युअसली यूज करतो, त्यावेळेस तिची काहीतरी झीज होते. झीज होते म्हणजे तिची जी व्हॅल्यू आहे, 10,000 रुपये जर एखाद्या ऍसेटची व्हॅल्यू असेल तर तिची जर झीज झाली तर ती व्हॅल्यू कमी होते का वाढते? कमी काय होते. होते,
कमी होते. मग ही व्हॅल्यू वापरण्यामुळं कमी होते आणि जी व्हॅल्यू जेवढी कमी होते त्याला डेप्रिशिएशन म्हटलं जातं. मग हे डेप्रिशिएशन ची व्हॅल्यू कमी करताय म्हटल्यावर ह्या asset मधनं आपण ऍड करणार का त्याच्यामध्ये लेस करणार asset मधनं? म्हणजे डेप्रिशिएशन asset कमी करतंय म्हटल्यानंतर आपण काय करणार ते लेस करणार asset मधनं. म्हणजे पहिला इफेक्ट तर आपल्याला समजला की त्या संबंधित asset मधनं लेस करायचं. म्हणजे मशिनरी असेल उदाहरणार्थ तर मशिनरी मधनं काय करणार हे लेस करणार. आणि asset कमी झाली म्हणजे आपला प्रॉफिट आहे का लॉस आहे? लॉस आहे. लॉस. मग दुसरा इफेक्ट आपण कुठं लिहिणार लॉस आहे म्हटल्यानंतर? डेबिट साईडला प्रॉफिट अँड लॉसच्या कुठं? डेबिट साईड. व्हेरी गुड. प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साइडला. क्लिअर सर्वांना? आणि तेच त्यांनी या ठिकाणी ऍडजस्टमेंट मध्ये सांगितलेलं आहे की डेप्रिशिएशन फर्स्ट इफेक्ट लेस फ्रॉम द पर्टिक्युलर असेट, त्या संबंधित असेट मधनं लेस करा जी बॅलन्स शीटच्या असेट साइडला दाखवली. अँड देन आफ्टर शो दुसरा इफेक्ट दाखवा डेबिट साइडला प्रॉफिट अँड लॉसच्या. कुठे दाखवा? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला दाखवा. क्लिअर का सर्वांना? हो सर. ओके. आता पुढची जी ऍडजस्टमेंट आहे ती इंटरेस्ट ऑन कॅपिटलची ऍडजस्टमेंट आहे. थोडस समजून हे पण सांगतो मी. प्रत्येक ऍडजस्टमेंटचे इफेक्ट तसे का होतात हे मला समजून सांगायचंय. तर पहा, ही आहे आपली फर्म. ही काय आहे? असं गृहीत धरू की ही फर्म आहे, बरोबर? फर्म. फर्म म्हणजे काय? पार्टनरशिप फर्म असा शब्द घ्यायचा त्याचा. आणि हे आहेत त्या पार्टनरशिप फर्मचे पार्टनर्स. आता हे पार्टनर काय देतात फर्म सुरू करण्यासाठी? कोण सांगतं? कॅपिटल. कॅपिटल देत असतात. काय देत असतात? कॅपिटल देत असतात, बरोबर? आणि मी तुम्हाला याच्या अगोदरच्या लेक्चर मध्ये सांगितले की पार्टनर्सचं कॉन्ट्रीब्युशन इन फर्म म्हणजे ओनर्स हे त्या फर्मचे मालक आहेत, यांचं कॉन्ट्रीब्युशन जे फर्म मध्ये असतं ते कॅपिटलच्या स्वरूपात असतं. आणि या कॅपिटलवर काहीतरी आपण पैसे दिलेत फर्मला म्हटल्यावर आपल्याला काहीतरी भेटावं याची अपेक्षा कोणाची असते? पार्टनर्स. पार्टनरला काय वाटतं की आपल्याला काय भेटावं? कोण सांगते? मी याच्या अगोदर सांगितलं. काय जे पैसे दिलेत, जे कॅपिटल दिलंय, ह्या कॅपिटलवर काय भेटावं? इंटरेस्ट भेटावं. म्हणून त्याला आपण म्हणणार इंटरेस्ट ऑन कॅपिटल म्हणणार. कॅपिटल म्हणणार. आता पहा, हे फर्मने पैसे घेतलेत कॅपिटल आणि फर्मला ही इंटरेस्ट कोणाला द्यावा लागल? पार्टनरला द्यावं लागेल, बरोबर? मग पॉइंट ऑफ व्ह्यू फर्मच्या दृष्टिकोनातून आपण फर्मचं अकाउंटिंग करतोय. जर विचार केला तर हे इंटरेस्ट फर्मच्या दृष्टिकोनातून इन्कम असेल की एक्सपेन्सेस असेल? काय असेल? एक्सपेन्सेस असेल. आणि सगळे एक्सपेन्सेस आपण प्रॉफिट अँड लॉस किंवा ट्रेडिंग अकाउंटला, आता हा इनडायरेक्ट एक्सपेन्स आहे ते अगोदरच सांगतो, तर तो कुठं लिहिणार? एक्सपेन्सेस प्रॉफिट अँड लॉसच्या कुठं लिहिणार? प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साइडला काय करणार आपण? तो लिहिणार, बरोबर? आता हा जो इंटरेस्ट भेटणार आहे फर्मच्या दृष्टिकोनातून समजून घेतलं एक्सपेन्सेस आहे, पण पार्टनरच्या दृष्टिकोनातून काय आहे? हा इन्कम आहे, बरोबर? आणि पार्टनरच्या दृष्टिकोनातून इन्कम आहे याचा अर्थ आपण एक पार्टनर्स कॅपिटल तयार करतो किंवा त्या पार्टनर करंट अकाउंट सुद्धा असू शकतं. तर इन्कम मी तुम्हाला हे आपण फिक्स कॅपिटल मेथड आणि फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड मध्ये शिकलो होतो. इंटरेस्ट ऑन कॅपिटल कुठं लिहिणार? पार्टनर्स कॅपिटलच्या किंवा करंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला. क्रेडिट साइडला. आणि तेच त्यांनी सांगितलं या ठिकाणी बघा, शो द डेबिट साइड ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. का? कारण की फर्मच्या दृष्टिकोनातून एक्सपेन्सेस आहे म्हणून प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला रेकॉर्ड करायचं. आणि पार्टनर्सच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने कॅपिटल अकाउंट असतं किंवा करंट अकाउंट असतं त्याच्या क्रेडिट साइडला ते रेकॉर्ड करणार. किंवा जर पार्टनर कॅपिटल करंट अकाउंट नसेल तर कॅपिटल आपण डायरेक्ट कुठं लिहित असतो सांगा बरं? लायबिलिटी साइड. लॅबिलिटी साइडला लिहितो, बरोबर? लॅबिलिटी साइडला लिहितो. तर ह्या लॅबिलिटी साइडला जे कॅपिटल लिहिलंय ना त्या कॅपिटल मध्ये जाऊन ते ऍड करायचं. जर क्रेडिट साइडला लिहिलं नाही तर कुठं लिहिणार आपण?
कॅपिटल मध्ये ऍड करणार बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला. क्लिअर का ऍडजस्टमेंट सर्वांनाही? हो सर. ओके. देन आफ्टर हो, नेक्स्ट पुढे जाऊया आता आपण. एकच मिनिट, मला जरा झूम करू दे म्हणजे तुम्हाला दिसेल. समजतंय ना, ऍडजस्टमेंट खूप महत्वाचे आहेत. येस सर. ओके, चला आता हेच मला परत एकदा सांगायचं होतं तुम्हाला. आता ही इंटरेस्ट ऑन ड्रॉविंग आलेलं आहे. आता काय होतं, जसं मी तुम्हाला सांगितलं, थोडस मी मागे जातो, मला तुम्हाला त्या ठिकाणी समजून सांगता येईल व्यवस्थित, परत ड्रॉ करायची आवश्यकता नाही. जसं फर्मने कॅपिटल घेतलं पार्टनर कडून, तसे पार्टनरला सुद्धा काही वेळेस काय असते, पैशाची गरज असते. ते सुद्धा फर्म कडून पर्सनल यूज साठी कॅश किंवा गुड्स किंवा असेट फर्मच्या वापरतात पर्सनल साठी. त्याला आपण काय म्हणतो? ड्रॉइंग. ड्रॉविंग. बरोबर. आता एक गोष्ट मला असं विचारायची की हे ड्रॉविंग आहे, फर्मला काय वाटतं की ह्यांनी मला कॅपिटल दिल्यानंतर ह्या कॅपिटलवर त्यांनी इंटरेस्ट घेतलेले, बरोबर. मग आता यांनी माझ्याकडून पैसे घेतलेत ऍज अ ड्रॉविंग, याच्यावर सुद्धा मी इंटरेस्ट घेणार आणि त्याला म्हटलं जातं इंटरेस्ट ऑन ड्रॉविंग. इंटरेस्ट ऑन ड्रॉविंग. आणि हे इंटरेस्ट ऑन ड्रॉविंग फर्मच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने पहा, फर्मच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने फर्मला पैसे भेटणार आहेत, इंटरेस्ट भेटणार आहे, म्हणजे काय असेल? इन्कम. इन्कम. इन्कम, बरोबर. आणि पार्टनरच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने काय असेल? लॉस. एक्सपेन्सेस. बघा, इंटरेस्ट ऑन कॅपिटल इन्कम होता पार्टनरच्या दृष्टिकोनातून. आता इंटरेस्ट ऑन ड्रॉविंग एक्सपेन्सेस आहे, म्हणजे पार्टनर्स कॅपिटल किंवा करंट अकाउंटच्या कुठं लिहिणार हा? डेबिट साइड. कुठं लिहिणार? डेबिट साइडला लिहिणार, बरोबर. हा, आणि हा जो ड्रॉविंग आहे हा फर्मच्या दृष्टिकोनातून इन्कम आहे. इन्कम कुठं लिहितो टेक्निकली मला सांगा? क्रेडिट. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या कुठं लिहिणार? क्रेडिटला लिहिणार. पण या ठिकाणी असं करता येत नाही. काय येत नाही बरं? कारण की आपण पहा, यांच्याकडून बघा, यांच्याकडून कॅपिटल म्हणून उदाहरणार्थ 100 रुपये घेतलेत, बरोबर. 100 रुपये कॅपिटल म्हणून घेतलेत आणि परत याने फर्म कडून 10 रुपये ड्रॉविंग म्हणून घेतलेत पर्सनल यूज साठी. मग आता फर्म ज्या वेळेस पैसे परत करेल त्यावेळेस 100 रुपये परत करेल की 90 रुपये परत करेल रे? 90 रुपये. हे 10 रुपये काय करेल? ड्रॉविंगचे कट करून घेईल, बरोबर. कशातनं कट करून घेईल? कॅपिटल मधनं कट करून घेईल, बरोबर ना. म्हणजेच काय, ड्रॉविंगचा एक इफेक्ट काय होतो, लेस करणार आपण कशातनं? कॅपिटल मधनं. कशातनं लेस करणार? कॅपिटल मधनं लेस करणार. तर तेच त्यांनी या ठिकाणी दाखवले, हे केलेलं आहे. एकच मिनिट बघा, इंटरेस्ट ऑन ड्रॉविंग शो द डेबिट साइड ऑफ पार्टनर्स कॅपिटल अकाउंट, बरोबर. पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साइडला लिहिलं जातं किंवा लेस केलं जातं कॅपिटल अकाउंट मधनं. आणि त्यांनी असं आता टेक्निकली जर आपण विचार केला तर तोच इफेक्ट आहे, शो द क्रेडिट साइड ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साइडला शो करावं लागतं. पण ऍक्च्युली असं आपण करत नाही. ते आपण प्रॉब्लेम सोडवताना मी तुम्हाला अजून सांगेल, काही प्रॉब्लेम मध्ये केलं सुद्धा जातं बरं का, काही प्रॉब्लेम मध्ये असं होतं सुद्धा. म्हणजे याच्या बाबतीत जरा कन्फ्युजन होऊन देऊ नका. आता लोन, इंटरेस्ट ऑन लोन टेकन. बघा, इंटरेस्ट कशावरचं? लोनवरचं. हा, आता काय होतं, काही वेळेस पार्टनर काय देतात, जी फर्म आहे ना फर्म, हा, या फर्मला कॅपिटल तर देतातच. काय करतात? कॅपिटल तर देतात, पण फर्मला काय होतं, अजून सुद्धा फंड काय होतो, कमी पडतो. या पार्टनरने कॅपिटल दिलं, 10,000 रुपये कॅपिटल दिलं पार्टनरने एका, दुसऱ्या पार्टनरने सुद्धा कॅपिटल दिलं 20,000 रुपये, परंतु काय झालेले तरी सुद्धा पैसे फर्मकडे कमी आहेत. मग फर्म काय म्हणते की आता कॅपिटल म्हणून तुम्ही तर पैसे दिलेत, पण अजून मला पैशाची आवश्यकता आहे पार्टनरशिप फर्मला. मग पार्टनरला काय म्हणते की तुम्ही आता ऍज अ लोन म्हणून पैसे द्या मला. मग एखाद्या पार्टनरकडे जास्त पैसे असतात, तो काय करतो, त्याच्याकडचे जे जास्त पैसे आहेत ते ऍज अ लोन म्हणून फर्मला देतो. जसं कॅपिटलवर इंटरेस्ट फर्म कडून अपेक्षित असतं पार्टनरला, तसं लोन म्हणून जर दिलं तर लोनवर सुद्धा काय पाहिजे, पार्टनरला इंटरेस्ट पाहिजे, बरोबर. हे इंटरेस्ट फर्मला द्यावं लागणार आहे. कोणाला?
पार्टनरला द्यावं लागणार आहे. म्हणजे फर्मच्या दृष्टिकोनातून हा एक्सपेन्सेस आहे का इन्कम आहे? एक्सपेन्सेस. एक्सपेन्सेस. एक्सपेन्सेस कुठं रेकॉर्ड करणार आपण? आपल्या प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साइडला, बरोबर. आणि हा पार्टनरला इंटरेस्ट भेटणार आहे, म्हणजे पार्टनरच्या पॉइंट ऑफ व्ह्यू ने विचार केला तर काय आहे हा? इन्कम. इन्कम. म्हटल्यानंतर पार्टनर्स कॅपिटलच्या कुठं रेकॉर्ड करणार हा पण इन्कम? क्रेडिट साईडला. क्रेडिट साइडला. व्हेरी गुड. म्हणजे एक इफेक्ट पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिटला किंवा करंटच्या क्रेडिटला आणि दुसरा इफेक्ट प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. आणि तेच त्यांनी सांगितले, शो द डेबिट साइड ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट अँड ऍड लोन टेकन इन द लॅबिलिटी. आता या ठिकाणी काय होतं, लॅबिलिटी मध्ये सुद्धा ऍड होतं किंवा पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिट साइडला सुद्धा आपण लिहितो. त्यांनी आता या ठिकाणी काय सांगितले, लोन म्हणजे जे 10,000 रुपये जे दिलेले आहेत त्याच्यावर जर 10% इंटरेस्ट काढलं तर 10,000वर 10% 1,000 येतं. आवाज एकालाच होतोय का सगळ्यांना ब्रेक होतोय? नाही येतोय. येतोय सर. येतोय ना? थोडस रेंजचा प्रॉब्लेम जर असेल ज्याचा, तर त्याला ब्रेक होऊ शकतो. तर दुसरा इफेक्ट, एक इफेक्ट काय, कॅपिटल सॉरी करंट किंवा कॅपिटल अकाउंटच्या कुठं लिहिणार आपण? क्रेडिट साइडला लिहिणार. सॉरी, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला लिहिणार. दुसरा इफेक्ट पार्टनर्स करंट अकाउंटच्या क्रेडिटला, किंवा असं जर केलं नाही तर त्या लोन मध्ये आपण ऍड करणार. लोन मध्ये ऍड करणार जे बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साइडला लिहिलं जातं. असं सुद्धा होऊ शकतं. दोन मार्ग आहेत त्याचे. पुढे जाऊया. इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट अँड लोन गिवन. आपण एखादी इन्व्हेस्टमेंट केली. इन्व्हेस्टमेंट म्हणजे कोण सांगते मला? काय? गुंतवणूक. गुंतवणूक. म्हणजे आपल्याकडचे पैसे सगळ्यांचा प्रॉब्लेम आहे का? नाही. हो सर. नाही सर. हो सर. थोडा वेळ होऊ शकतं, तर तेवढं ऍडजस्ट करा. कदाचित माझ्या एंड कडून सुद्धा प्रॉब्लेम असू शकतो त्यामुळं. मी काय सांगतोय की इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय? गुंतवणूक. फर्म काय करते, आपल्याकडचे जास्तीचे पैसे, म्हणजे फर्मला काय असतात, ज्यावेळेस प्रॉफिट जास्त होतो त्यावेळेस त्या प्रॉफिट मधील काही भाग गुंतवणूक म्हणून कंपन्यांचे शेअर्स घेईल किंवा काहीतरी सिक्युरिटी बॉन्ड्स वगैरे खरेदी करेल. म्हणजेच काय करेल? इन्व्हेस्टमेंट करेल. काय करेल? इन्व्हेस्टमेंट करेल. आणि इन्व्हेस्टमेंट केली म्हणजे ह्या इन्व्हेस्टमेंटवर डिव्हिडंड भेटल, इंटरेस्ट भेटल, काहीतरी भेटल. फर्मला भेटणार आहे. कोणाला भेटणार आहे? फर्मला भेटणार. मग ह्या इन्व्हेस्टमेंटवर भेटलेलं इंटरेस्ट जे आहे, हे इंटरेस्ट फर्मने आपले पैसे कुठेतरी गुंतवलं आणि त्या पैशावर तिला इन्कम भेटणं सुरू झालं, इंटरेस्ट भेटणं सुरू झालं. फर्मच्या दृष्टिकोनातून हा इंटरेस्ट काय असेल? इन्कम असेल की लॉस? Income. इन्कम आहे, बरोबर. मग हा जो इन्कम आहे, हा इन्कम आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या कुठं लिहिणार? Credit side ला. व्हेरी गुड. कुठं लिहिणार? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साइड. आणि याचा दुसरा इफेक्ट, आता हा इन्व्हेस्टमेंटवर म्हणजे उदाहरणार्थ 10,000 रुपये इन्व्हेस्टमेंट आणि 1,000 रुपये इन्कम भेटला की आपली इन्व्हेस्टमेंट टोटल 11,000ची होईल. त्याच्यामध्ये ऍड होते 1,000 रुपये. म्हणून त्यांनी म्हटलंय की दुसरा जो इफेक्ट आहे तो बॅलन्स शीटच्या असेट साइडला त्या संबंधित इन्व्हेस्टमेंट मध्ये किंवा डायरेक्ट ऍड बॅलन्स शीटच्या असेट साइडला दाखवला तरी चालतो. इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट म्हणून आपलं इन्कम आहे. त्याच्यानंतर इन्शुअर गुड्स डिस्ट्रॉयड बाय फायर आणि ऍक्सिडेंट. आता ही कन्सेप्ट आहे ना, जरा 2-3 मिनिटं मला याच्यासाठी आवश्यक आहेत, शेवटचे. बघा काय होतं, फर्म कडे गोडाऊन मध्ये गुड्स असतो. गोडाऊन मध्येच ठेवतात ना गुड्स. आणि हा जो गुड्स आहे याला जर समजा चुकून आग लागली समजा, उदाहरणार्थ 10,000 रुपयाचा माल होता आणि त्याला आग लागली आणि सगळा माल जळाला, बरोबर. तर फर्मचा माल काय झाला? फर्म कडून हा गुड्स काय झाला? गेला, डिस्ट्रॉय झाला, बरोबर. लॉस झाला. पण फर्म काय करते? अशी शक्यता आहे असं लक्षात ठेवते आणि या गुड्सचा इन्शुरन्स काढून ठेवते. या गुडचा काय काढून ठेवते? इन्शुरन्स.
म्हणजे काय की जरी जळाला तरी इन्शुरन्स कंपनी आपल्याला 10,000 रुपये भरून देईल. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, इन्शुरन्स कंपनी कधीही पूर्ण जळालेल्या मालाचे पैसे देत नाही. ती आधी चेक करते किती जळाला किती शिल्लक आहे. जर 10,000 रुपयाचा माल जळाला असेल तर इन्शुरन्स कंपनी त्यातले फक्त 8,000 रुपये तुम्हाला भरून देईल. किती देईल? 8,000 रुपये. आता पहिली गोष्ट म्हणजे तुमच्याकडून हा गुड्स काय झाला, लॉस झाला म्हणजे गेला आणि माल तुमच्याकडून गेला, ऍडजस्टमेंट दिली, माल तुमच्याकडून गेला की आपण ट्रेडिंग अकाउंटच्या कुठं लिहितो? डेबिट साइड. आला की डेबिटला, ट्रेडिंग अकाउंटच्या कुठं? क्रेडिट साइड. क्रेडिटला. क्रेडिट साइड. बरोबर बरोबर. आणि या 10,000 रुपयापैकी 8,000 रुपये इन्शुरन्स कंपनीने आपल्याला भरून दिले. टोटल आपला लॉस किती झाला? 10,000. 2,000. 2,000. 10,000पैकी 8,000 भरून दिले म्हणजे लॉस किती ऍक्च्युली झाला? 2,000. हा, आणि हा 2,000 लॉस झाला. लॉस कुठं लिहितो आपण? डेबिट साइड. डेबिट साइडला. प्रॉफिट अँड लॉसच्या कुठं लिहिणार? डेबिट साइडला. क्लिअर? क्लिअर का सर्वांना? हो सर. हो. आता ही इन्शुरन्स कंपनी हे जे 8,000 रुपये आपल्याला देणार आहे, हे काय लगेच देणार आहे का? हे कधी देणार आहे? फ्युचर मध्ये देईल, बरोबर ना? हो. हो. आणि जे आपल्याला फ्युचर मध्ये भेटतं, ज्याचा बेनिफिट आपल्याला फ्युचर मध्ये घेणार आहोत, त्याला काय म्हणतो आपण? इन्कम. इन्शुरन्स. त्याला काय म्हणतो receivable. विचारले? फ्युचर मध्ये बेनिफिट आपण ज्याचा घेणार असतो त्याला काय म्हणतो? ऍसेट म्हणतो. बरोबर. हा इन्शुरन्सचा क्लेम आपल्याला कधी भेटणार आहे? फ्युचर मध्ये भेटणार आहे. म्हणजे हा आपण कुठं दाखवणार? बॅलन्स शीटच्या क्रेडिट साइडला. साइडला. असेट साइडला. क्रेडिट side ला. साइड नाही रे बाळांनो, मी तुम्हाला 10 वेळा सांगितले असेट साइड म्हणायचं. कुठं? असेट साइडला. पहिली गोष्ट, माल गेला 10,000 रुपयाचा ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला, Asset पहिला side. इफेक्ट. दुसरा इफेक्ट, त्यातले 8,000 रुपये आपल्याला भरून भेटणार आहेत इन्शुरन्स क्लेम बॅलन्स शीटच्या असेटला, आणि 2,000 रुपये लॉस झाला प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साइडला. आणि तेच या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे. पहा काय, ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साइडला ग्रॉस अमाऊंट लिहायची 10,000 रुपये. बरोबर. त्याच्यानंतर म्हणजे 10,000 रुपयाचा माल जळाला, 10,000 रुपये ट्रेडिंगच्या क्रेडिटला लिहिले. बॅलन्स शीटच्या असेटला 8,000 रुपये भरून भेटणार आहेत, 8,000 रुपये लिहिले. आणि प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला 2,000 रुपये लॉस झाला, ते त्या ठिकाणी लिहिले. समजलं का सर्वांना हे? हो सर. हो सर. ओके. आज आपला क्लास संपल. शेवटचा 1 मिनिट राहिलाय. आज आपण थांबू. राहिलेले जे ऍडजस्टमेंट आहेत ते उद्या बघूया. चालेल ना? हो सर. हो. हो सर. ओके सर. ओके. गुड नाईट सर्वांना.